विचारने शिक्कामोर्तब केले. नवीन 4 आगळेवेगळे व्यक्ती भेटलो. विचारांच्या देवाणघेवाणमध्ये एकवटलो. गप्पांची सुरुवात BMI प्रोसिजर पासून झाली. मैत्री भावनांच्या प्रवाहात ट्रेन दुसऱ्याच ट्रॅकवर गेली. आचार विचार सर्वांचे जुळणारे होते. मनाचे प्रवाह मैत्रीच्या सागराला मिळणारे होते. सिद्धेश, दीप्ती, हर्षिल, नताशा आनंदला भेटवलं आणि देव पावला. त्यांनी आणलेले कंदी पेढे, दिलखुश, उंदीवर मी नेहमीच ताव मारला. मैत्री सुखापेक्षा दुःख नेहमी वाटून घेते. संकट काळी नेहमीच मदतीचा हात देते. त्यामुळेच काहीच मित्र काळजात कायमचे स्थायिक होतात, जशा काहीच लाटा किनाऱ्याला भेटायला जातात. आजही टीम बिल्डिंगच्या रात्री आठवतात. सदाबहार गाणी, डान्स, चकना आणि फ्लेवर धुराचा मेल काळजाला पाठवतात. ब्रेकफास्ट, प्रोजेक्टवर टी, लंच, टीटी ब्रेक असा माझा दिनक्रम झाला. मध्येच इंडिपेंडन्स डे, दांडिया, पिकनिक चा जुनाचा मेल आला. CVR, कारगिल, मार्टिनेज, मोटिवा हे प्रोजेक्ट माझे माइलस्टोन आहेत. माझ्या रक्त आणि घामाने बनलेले हे एक ताजमहल आहे. टीटी खेळणं म्हणजे फिट राहण्याचं मला समीकरण कळली. 3 वर्ष टीटीचे ट्रॉफीज, ऑलिम्पिक मेडल सारखी मला आनंद देणारी मिळणी. लॉकडाऊन पिरियड हा BMI मधला माझा बेस्ट फेज होता. स्वतःबद्दल विचार आणि एक्सप्लोर करण्याचा स्टेज होता. मोटिवा C3 स्प्लिटर प्रोजेक्ट माझा BMI मधील क्लायमॅक्स होता. माझं फ्युचर ब्राईट आहे चा नक्कीच IMAX होता. BMI कल्चर द बेस्ट असल्यामुळं मेंटल स्ट्रेस कधीच नाही आला. त्यामुळेच इथला प्रवास टेन्शन फ्री आणि सुखकर झाला. आता थोडं जास्त लक्ष देऊया. BMI प्रोसेसच्या मित्राबद्दल थोड्या त्यांची पोल खोलूया. टेक्निकल डिस्कशन, ट्रेनिंग नेहमीच माझ्यासाठी दिलमागे मोर होते. कारण मॅडम, नरेश, सुनील, हर्षिल या क्षेत्रातील फॅन्टास्टिक 4 होते. नताशा, दीप्तीने पकडून सराव करून अॅन्युअल डे मध्ये नाचवलं. त्यामुळे आयुष्यातल्या स्टेजवर जाण्याचं स्वप्न तरी पूर्ण झालं. काहींचं क्षेत्रातील सखोल ज्ञान पाहता डिपार्टमेंटला काहीतरी सुचवावं. नताशाला क्वालिटीवाली बाई आणि निलेशला ट्रेनर बनवावं. राकेशच्या फोटोग्राफिक स्किलमुळे डिपार्टमेंटचा फोटोग्राफर तो झाला. त्याला टक्कर द्यायला जमीलने ऑनरचा फोन आणला. महेश पापडवाले काही गुरुदेव कडून ज्ञान अर्जित करून निपुण झाला. मोठे टास्क करायला सुनील BMI मध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला. निखिल काबुले शालीनतेने वावर आहे तर पावर आहेचा नारा दिला. समाधान गजमल BMI प्रोसेसचा उभारता सितारा म्हणून उदयाला आला. सागर आणि अशफाक रेफरन्स डॉक्युमेंटचे फाउंडर्स म्हणून ओळखले जातात. MB5 आणि व्होलेरो सेंट चार्ल्सच्या संदर्भात अजित बऱ्याच मीटिंग मध्ये रेफरन्स देतात. शेखर संदीपला अप्रतिम कॅरम खेळताना पाहिलं. मंदारच्या विनिंग हॅबिटवर नेहमीच मी भाष्य केलं. निलेश, सावंत व माळी चांगल्या डिझायनरला मोटिवा सील PNID ने हातबल केलं. संतोषने आपल्या स्माइलने IFC PNID चा हर्डल पार करून दिलं. अक्षय एक चांगला आचरण, नैतिक मूल्याचा एक धनी, लीड इंजिनियर सारखा रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा हर्ष गोदानी. विजय व मी फार मोठ्याने फोनवर बोलतो. काही लोक तक्रार करतात. मी नेहमीच त्यांना बोलायला जातो कारण त्यांच्या ड्रॉवर मध्ये बऱ्याच गोष्टी खायच्या असतात. ड्रॉइंगला जर चेहरा असता तर तो जमील सारखा दिसला असता. PSV ने आत्मकथा सांगितली असती तर PSV माझं नाव आनंद आहे असं बोललं असता. शेखरचं MBA न करता मॅनेजमेंट स्किल पाहिलं. टेमकरची मिल्खा सिंग सारखी ड्रॉइंग स्पीड ने रेकॉर्ड करून नोंदवलं. मॅडमचा नॉनस्टॉप मार्वलर डान्स पण पाहिला. जुवेकरचा मिमिक्रीचा स्टेज परफॉर्मन्स पाहायचाच राहिला. नरेशचा प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिकल अप्रोच आवडला.
आवडले. सुनीलने टेक्निकल लँग्वेज मध्ये चांगला आहे म्हणून मी निवडले. सिद्धेश हे बहुतेक दुसऱ्या अमित इंग्लिशचे गुरु, अमित टोळे, अमित इंग्लिशचे गुरु आणि कुकिंगचे आहेत मास्टर. सचिन राहुल कारगिल प्रोजेक्टचा होता आणि मॅवरिकचे तो आहे मास्टर ब्लास्टर. प्रोसेसच्या बॅटरी लिमिट मध्ये प्रवेश केला की चंदनचे मुखदर्शन होते. उमेश कामोठेकर असल्यामुळे बसमध्ये सोबत येणे व पलायन साथ मध्ये होते. पात्रा किसी का भाईजान तो किसी का लल्ला होता. पात्रा किसी का भाईजान तो कोणाचा लल्ला होता. माझ्यासाठी जिनापुडचा तो एक ब्रँड अँबॅसेडर होता. सर्वात यंग सचिन राणे ची FCC आणि मार्टिनेज मधली ऍडमिनगिरी पाहिली. सुमेश कमी वेळ असल्यामुळं त्याला जाणून घेण्याची संधी बाजूलाच राहिली. निखिल साळुंके पार्टी मीटिंग शेड्यूल करणारा आमचा बॉय आणि गावाकडून आणलेला रामगवा देणारी माझी ती कामधेनू गाय. लास्ट पेज. असा होता माझा BMI मधील अविस्मरणीय प्रवास. मनामध्ये सतत रुजवत राहील फक्त आठवणींचा आभास. काल प्रयत्न करून ही झोप नाही आली. BMIचा लास्ट दिवस आणि मैत्री ट्रीट्स गावमेव्यांनी डोक्यात दंगल केली. प्रत्येक प्रोसेस डॉक्युमेंट करताना BMIची नक्कीच आठवण येणार. सोबत व्यतीत केलेला प्रत्येक घटका डोळ्यात नकळत आसवे आणणार. आठवण आली तर व्हॉट्सअप मेसेज किंवा मिस कॉल द्या आणि भेटायचं असेल तर जयेश आणि आनंदच्या लग्नाला या. तुमच्या यश आणि आनंदाचा PSV नेहमी पॉपअप हो. जीवनात कधीच दुःखाचे कॅव्हिटेशन न हो. तुम्हाला सर्वांना भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा आणि कवी मित्राकडून प्रगत वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.